ज्येष्ठ व्यंगचित्रकार श्रीधर फडणीस यांनी 100व्या वर्षात पदार्पण केले। या निमित्ताने पुण्यामध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत दादा पाटील उपस्थित होते। आपल्या भाषणात एका मांजरीची कथा सांगत राज ठाकरेंनी जातीयवादावर परखड टीका केली आहे। तसंच व्यंगचित्रकार फडणीस 100व्या वर्षी देखील वाकले नाहीत, आपलं सरकार मात्र वाकलंय, त्यामुळे बाहेरचे लोक जास्त घेऊ नका असं राज म्हणाले। तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज यांनी मिश्किल टोलाही लगावला। सरांनी ज्याला एक व्यंगचित्र केलं, आपण मगाशी म्हणालात की एक मांजर आहे, तिची पिल्लं आहेत आणि तिच्या बाजूला एक वात्सल्याचं एक त्या मांजरीच्या चेहऱ्यावरती एक वात्सल्य आहे आणि त्याच्यात एक उंदीर पण पितोय दूध। मी आज जर समजा मी ते व्यंगचित्र करायला घेतलं तर मी दाखवीन मांजर तिथेच आहे, पिल्लं अंगावरच्या पट्ट्यांमुळे भांडतायत, तू कोणत्या जातीचा, तू ह्या जातीचा का त्या जातीचा, आणि बाकी सगळी उंदरं फक्त दूध पित आहेत आणि ती मांजर म्हणजे महाराष्ट्र। चंद्रकांत दादा जेव्हा मगाशी बोलत होते, शिदनकडनं आपण काहीतरी घेतलं पाहिजे, मला असं वाटतं तितक्या ताठ पद्धतीने सरकार जरी चाललं कारण एवढं वय नसतानाही सरकार वाकलेलं आहे पण जास्ती बाहेरचे लोक घेऊ नका। या झाडाची फळं पाहिजेत, याही झाडाची फळं पाहिजेत। आज खरं तर सरांचं आडनाव फडणीस ने वाचवलं त्यांना। फडणीस म्हणून व्यंगचित्रकार झाले, फडणवीस असते तर व्यंगचित्र झाले असते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।